नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन देशातील 5 विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ या 4 राज्यासह पोंडिचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. आसाम, केरळ आणि पोंडिचेरी येथे 9 एप्रिल रोजी मतदान होईल, तर तमिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यात मतदान होणार असून सर्व राज्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामतीचे आमदार अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. ही जागा रिक्त झाली होती. तसेच राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ती जागाही रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मेला मतमोजणी होणार आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष उमेदवार न दिल्यास बारामती तसेच राहुरी या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील धार्मिक क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या महंतांपैकी एक असलेले तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवरच वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाराजांच्या अंगावर जखमा दिसल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी स्वतःवर वार नेमके का केले यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांचा मोठा भक्तवर्ग आहे. त्यामुळे घटनेमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीचे आमदार मोनिका राजाले आणि भाजपचे युवा नेते अक्षय कार्डिले यांनी रुग्णालयात जाऊन महाराजांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय, कोणाशी वाद झाला होता का याचा तपास केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढती युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. कच्च्या तेलाच्या साखळीत अडथळे आल्यामुळे LPG गॅसच्या आयातीवर दबाव वाढला आहे आणि परिणामी राज्यात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी आणि काळ्या बाजारातील वाढीव दरात विक्री होत असल्याचं समोर आलं आहे. तसेच वितरकांकडून होणारा विलंब आणि तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे काही हॉटेल्सवर तात्पुरतं बंद करण्याची वेळ आली आहे. सरकारने संबंधित अधिकाऱ्यांचं आव्हान आहे की नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि केवळ अधिकृत मार्गाद्वारेच गॅस मिळवावं. गॅसचा तुटवडा तात्पुरता असल्याचं सांगण्यात आलं असून योग्य नियोजनाद्वारे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतावरही जाणवू लागला आहे. देशात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयाची वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी 25 दिवसांवर नेण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं काही ठिकाणी काळबाजारी वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. दरम्यान घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी प्रशासनानं कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे महसूल विभागानं हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणी धडक कारवाई केली. अंजनगाव टी पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. मात्र कारवाई दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमावानं अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची माहिती मिळाली. तसेच जप्त केलेले काही गॅस सिलेंडर सरकारी वाहनातून काढून काही जण घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभरानंतरही सिलेंडर घेऊन गेलेल्या व्यक्तीपैकी कोणीही परत आले नसल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मुंबईत 2 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. साकिनाका आणि पवई पोलिसांनी टिंडर डेटिंग ॲपच्या माध्यमातून पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळणारं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून त्यामध्ये 3 तरुणींचा समावेश आहे. या तरुणी डेटिंग ॲपवर श्रीमंत पुरुषांना लक्ष्य करत त्यांना भेटण्यासाठी बोलवत आणि त्यानंतर साकिनाका परिसरातील एका कॅफे क्लबमध्ये घेऊन जात असत.
तेथे त्यांना लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करण्याची धमकी देत मोठी रक्कम उकळली जात होती। या रॅकेटमध्ये कॅफे मालकाचा सहभाग असल्याचं समोर आलं असून दिल्लीहून 25 ते 30 मुलींना खास या कामासाठी मुंबईत आणण्यात आलं होतं। पोलिसांनी छापा टाकताना एका तरुणाकडून बाउन्सरच्या धाकाने पैसे वसूल केले जात असल्याचंही आढळलं आहे। अमेरिका इस्रायल युद्धाचा आज 17वा दिवस आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत, तर इराण देखील प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देत आहे। याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तेल पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचं विधान केलं आहे। त्यांनी तेल ग्राहक देशांना आवाहन केलं की होर्मुझच्या समुद्रधुनीत जहाजांचं संरक्षण करण्यासाठी सहयोग करावा। ट्रम्प म्हणाले, होर्मुझच्या समुद्रधुनीत आम्ही जहाजांना संरक्षण देणार आहोत। अनेक देशाशी बोलत आहोत। या देशांना सुरक्षेची गरज आहे। आम्ही फक्त 1% तेल होर्मुझमधून आणतो। चीनचं 90% तेल होर्मुझमधून जातं, त्यामुळे इतर देशांनी तिथे लष्कर तैनात करावं। आम्ही मदत करू। त्यांनी पुढे दावा केला की आम्ही इराणला हरवलं आहे, ते आता फार प्रतिकार करू शकणार नाहीत। इराणचं हवाई दल आणि हवाई यंत्रणा नष्ट केली आहे। संरक्षणासाठी इराणकडे आता काही उरलेलं नाही। इराणच्या सर्वोच्च नेत्यालाच आम्ही संपवलं। खार्गवरी आम्ही हल्ला केला आहे। ट्रम्प म्हणाले की इराण चर्चा करण्यास इच्छुक आहे, परंतु अजून पूर्ण तयार नाही। त्यामुळे परिस्थिती काय नियंत्रणात राहील। यातून स्पष्ट आहे की होर्मुझच्या समुद्रधुनीत जागतिक तेल पुरवठा सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये अमेरिका पुढाकार घेत आहे आणि इराण विरुद्धच्या कारवाईत त्यांनी आपली ताकद दाखवली आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत राहा आवाज इंडिया मराठी।